ब्लॉगला जर माझे 1000 लाईक गेले तर मी बनेल फिरणार. नाही शब्द आहे. अरे लाईक कोणाला गाय काय पिते? दूध. गाय दूध पिते. समजा एक 4-5 वर्षानंतर हा ब्लॉग जेव्हा मी बघल तेव्हा मला वाटेल की अरे काय दिवस होते यार, ते वर्गातले मित्र वगैरे नाही का. आता ते आपले शाळेतले दिवस आठवतात नाही का, की म्हणजे मिसळ खाणं हे नवीन नाही माझ्यासाठी, पण तुमच्यासोबत बसून मिसळ खाणं हे नवीन आहे. म्हणजे नवीन म्हणजे लय आधी वडक्कम वंदनम सुस्वागतम गाईस, स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग डे नंबर 49 मध्ये. आणि आता मी चाललेलो आहे पेपरला. आता आमचा पेपर सुरू होत आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे ना की काही गेल्या दिवसापासून एक 7-8 दिवसापासून नाही का माझ्या पेपरमध्ये म्हणजे माझे पेपर सुरू आहेत, एक्झाम सुरू आहेत. त्यामुळे मी सध्या कंटिन्यू म्हणजे असं दिवसभराचा ब्लॉग मी टाकू शकत नव्हतो. सो आजपासून मी आपला कंटिन्यू, आज शेवटचा पेपर आहे म्हणून मी खूप खुश आहे गायज. आज माझा आज कारण शेवटचा पेपर आहे. अभ्यास म्हटलं ना भाई आमच्या डोक्याच्या वरून जाते. आम्हाला नाही का तुम्ही ब्लॉगिंग बिगिंग काही करायला सांगा, दिवसभर तुम्ही आम्हाला खेळायला प्यायला सांगा, आम्ही खेळणे कुदणारे माणसं आहेत रे बाबा. आम्हाला अभ्यास बिभ्यास जमत नाही, पण तरी पण काय आता करावं लागते ना, कारण पुढे जाऊन आता लग्न बिग्न करायचं म्हटल्यावर पोरीवाले विचारतात की अरे तुझं काय शिक्षण झाले, तर सांगू शकतो हा बाबा 12वी पासपेक्षा पुढे काहीतरी शिकलोय नाही का. त्यासाठी आपण करायला पाहिजे शिक्षण, सगळ्यांनी करायला पाहिजे. जाऊया गाईज आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. शाहू हाय करा आमच्या ब्लॉग मध्ये. हॅलो बाय. हॅलो बाय. किती भाव खाते बघ, किती भाव खाणार आहे. ब्लॉग घेताय का भाऊ? हा भाई बघू की. हा आमचं दर्शन भाऊ. माझ्याबद्दल 2 UPSC MPSC ची आम्ही परीक्षा देणार आहे नंतर. भाऊ एवढं लक्षात आहे अंदर काय. माझ्याबद्दल जरा 2 गोष्टी चांगल्या सांग. भाऊ आमचा लय भारी माणूस आहे, फूड ब्लॉगर आहे भाऊ. ह्यांचा कॉन्टेंट 1 नंबर आहे. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला फॉलो करा भाऊला. अजून पप्पी देऊ का? लागतं दिवशी असं म्हण. बरं तू सांग तुझं नाव काय? माझं नाव ऋषिकेश आहे. ऋषिकेश हा आहे. आमचा मित्र आहे, वर्ग मित्र. पण हा असा आहे की ह्याचे सगळे विशेष बॅक लागतात दरवेळेस. नाही रे, क्लिअर होते रे. एखादा डायलॉग विलॉग मार. डायलॉग हिरोईन मधला हिरो कोहिनूर आहे प्रवीण, असं काय एकच मिनिट. हो आमचे पंतप्रधानचा फोन चालू आहे भाऊचा. हो नाही सांग, नाही सांग 2 गोष्टी चांगलं सांग माझ्याबद्दल. मला नाही जमत. हे काय बोलतो मग? इसको बोलने को जमता नहीं है, ये आबे बाबे वो करता है. नाही का असं आहे. आमचे वैभव सर आहेत. सर माझ्याबद्दल सर हा सर हे आमचे सर आहेत. नाही आमचे सर आहेत. सर माझ्याबद्दल 2 गोष्टी चांगल्या सांगा ना. कष्टाळू आणि चांगला विद्यार्थी. थँक्यू सर, थँक्यू. तर बघा हा पण आमचा क्लासमेट आहे. हाय कर आमच्या ब्लॉग मध्ये. हाय. नाव काय तुझं? अभिजित. तू स्मार्ट आहे का डंप आहे? प्रश्न विचारतो असं नाही नॉलेजचे प्रश्न विचारतो असे जास्तीत म्हणजे नाही का जनरल प्रश्न विचारू का? विचार. हा 3 वेळा टॉप म्हण. टॉप. अजून 5 वेळा. टॉप. मोर 10 टाइम्स. टॉप. व्हॉट डू यू डू इन ग्रीन सिग्नल? म्हणजे ग्रीन सिग्नल काय करणार? थांबवलं, टाइम घेतला रे, टाइम घेतला याने. ग्रीन सिग्नल टाइम घेतला रे. तू तर ग्रीन बरं ठीक आहे. तुला इंग्लिश येतं का? थोडं पण इंग्लिश येतं. येते पण सांग ना तुम्हाला काय बोलायचं. आता काय बोलायचं सांगून थोडी आता तुला विचारतो रे. लेवल टेस्ट करतोय. थांबला बरं का परत चला 3 वेळा सिल्क म्हण. सिल्क. अजून 5 वेळा. सिल्क. 5 1 जा 5 2 जा 10 10 1 जा 10. गाय काय पिते? दूध. गाय दूध पिते. गाय दूध पिते का? गणला डंपे गाय दूध पिते म्हण. आले काळ आले. बरं जाऊ दे 2 शब्द माझ्याबद्दल चांगले म्हण काहीतरी. नाही भाई चांगला ब्लॉग खरंच चांगला आहे. आता इथं बघून म्हण रे. आपल्या शॉपचं पण काढायचंय ब्लॉगिंग. केक शॉप आहे. अजून या ना त्यासाठी. अरे माझ्याबद्दल काहीतरी चांगली गोष्ट सांग रे. त्यासाठी मी मित्र म्हणून कसं आहे? मित्र म्हणून एकदम मस्त आहे. अजून क्वालिटी अजून मस्त आहे खूप सॉंग. चांगले आवडतं त्याचे ब्लॉग वगैरे. बरं का यो काय इकडे डॉन डॉन हा पण आमचा मित्र आहे. नाव काय तुझं? प्रताप नाव याचं. प्रताप सिंग ठाकूर. तर माझ्याबद्दल 2 गोष्टी चांगल्या सांग. त्याबद्दल 2 चांगले शब्द सांग. काय सांगायचे आता? बोल. अरे माहित नाही का तुला काय सांगायचं? नाही का मी चांगला मुलगा नाही का? चांगला आहे मग सांग की ब्लॅक अँड माझ्याबद्दल. व्हाईट आहे. काळ आहे. अजून
अजून काय मला चांगला आहेस तू खूप बस आणि बस एवढंच माहिती मला. आमचे मित्र नाही का पक्के भांडवळी कॉलेजचा डॉन. छाती बघ केवढी फुगली. नाव काय तुझं? अथर्व सुनील शिंदे. युट्यूबवर सर्च करायचं आज तुझं ब्लॉग बी टाकू शकता, तुम्हाला दिसेल. भाऊ नाही का ब्लॉग आहेत माझे. व्हिएतनाम रिटर्न आहे भाऊ. याची हा, bag नाही तर का ऐक ना 2 शब्द माझ्याबद्दल चांगलं सांग ना काहीतरी. 2 शब्द चांगले सांगू. भाऊ अशीच मेहनत कर आणि काय काय बोलणार आहे अजून तुझे माझ्याबद्दल करतो ते चांगलं एक ते नंबर. नाही रे, ते मेहनतचं नाही म्हणते. तो कसं आहे मी ते मित्र सांग. म्हणून कसं आहे मित्र म्हणून तू जीवलग आहेस, भारी आहेस, काय सांगू अजून खरं तुला? कर सांग. मस्करी काय करू, आपण भेटतो खूप कमी दिवस, त्यात बी आपण एवढं प्रेमात वागतो, हीच खूप मोठी गोष्ट आहे. बस. म्हणजे एखादा शायरी बिरी माझ्यासाठी शायरी तर नाही येत मला, डायलॉग बिलॉग डायलॉग बी येत नाही. मग काय येतं? मला येतं, तू जे करतो ते बी मी बी करतो. तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर युट्यूबवर आज तूच ब्लॉग टाकू शकता, त्यात सगळे व्हिएतनामचे ब्लॉग आहेत, तुम्हाला दिसेल. खूप सारी मजा केली मी. भाऊने फुल खेकडे बिकडे खाल्लेत. खेकडे नाही काय म्हणतात त्याला, हे काय म्हणतात त्याला, हे खाल्ले त्याने साप. साप नाही खाल्ला, मगरमच्छ खाल्लंय बघा, ट्राय केलंय. साप खाल्लाय, मगरमच्छ खाल्लाय, डुक्कर खाल्लाय, अजून काय खाल्लंय? डुक्कर तर इथं खाल्लंय मी, त्यात काय विषय मग नाही. अजून काय काय खाल्लंय? मगरमच्छ, ऑक्टोपस खाल्ले, अजून काय झुरळ starfish खाल्लेत, झुरळ खाल्लेत, झुरळ खाल्लेत, बेडकं खाल्लेत, सगळं 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 खाऊन झालंय भाऊ. मेडक सगळं दिसन तुम्हाला त्यात. सगळं. काय हा काय व्लॉग बघा व्लॉग. व्हिएतनामी बी खाल्ली. तर चला आता पेपरचा टाइम झालाय भाई, लय वेळ झाला, टाइमपास करतोय. चला आता. ए बाई कसं झालं पेपर? एक नंबर, एक विषय झालेले भारी विषय झाला. फुल भांडणं सरांसोबत. काय नाही, नडानडी भाऊ, दारादारी होणार होती फक्त, पण दारादारी झाली नाही. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. ह्यो नाही का, याला वाटते ह्यो आमच्या ब्लॉग मध्ये आला ना, ब्लॉग डायरेक्ट मिलियन जाईल म्हणून तोंडात दाखवत नाही. इकडे बघ कसं लिहिलं पेपर. एक लिहिला एकदम बराबर. लिहिलं भाई असं एक होय. प्रश्न एक प्रश्न राहिला भैया, हाय करो हमारे ब्लॉग में. हाँ, पण भैया. मारते याची. काय पाहिजे का तुला? पेपर आज संपलेत आमचे पेपर. संपले चला खरंच पाचतो तुझे भारी दिसतोय मी. खरंच पाचतो काय काय प्यायचं? आमचा भाऊ आम्हाला थंड पाच, तू जे दिसेल नाही प्रेमाने ते पिन काय पण काय पण. काय कोणी ऐकलं नाही, फॅमिली ऐकलं फॅमिली देखती रे व्हिडिओ, हमारा फॅमिली सगळं टाकतो माहिती आहे. काय प्यायचं? मेरे को नहीं क्या लस्सी भी है कुछ. हाँ वो छाछ दे दो, छाछ आणि पैसे इसे ले लो. तर मित्रांनो, आजचा आमचा हा शेवटचा पेपर होता आणि गेल्या 1-2-3 आठवड्यापासून माझे पेपर सुरू होते, एक्झाम सुरू होते. खूप टफ गेले माझे हे दिवस, पण चांगला पेपर म्हणजे सगळे लिहिलेत पेपर मी. बट कसं असतं ना, आता हे मित्र वगैरे दाखवण्याचं कारण काय माहिती का, की गेल्या आता आम्ही जर समजा एक 4-5 वर्षानंतर हा ब्लॉग जेव्हा मी बघल तेव्हा मला वाटेल की अरे काय दिवस होते यार, ते वर्गातले मित्र वगैरे नाही का. आता ते आपले शाळेतले दिवस आठवतात नाही का, की आपल्या शाळेमध्ये असं करायचो, सगळे एकत्र बसून जेवण डबा वगैरे खायचो. मिडल ब्रेकला आपण सगळेजण नाही का, असं म्हणजे शॉर्ट ब्रेकला आम्ही सगळे मित्र असं करायचो मस्तपैकी. जाऊ दे बाकीचं नको सांगायला. बट आम्ही मग खूप मजा वगैरे मस्ती, म्हणजे ते गोष्टी आहेत ना जे आपल्या छोटी छोटी गोष्टी घडलेल्या आहेत शाळेच्या दिवसांमध्ये, ते शाळेचे दिवस खरंच शाळेचे दिवस होते, ते विसरता येत नाही आयुष्यभर. आणि ते मित्रसुद्धा विसरता येत नाही. तर जे कोणी माझा शाळेचा मित्र हा व्हिडिओ बघतोय तर नक्की मला कमेंटमध्ये सांग. आणि कसं असतं ना, या गोष्टी आपल्याला नंतर कुठेतरी रिअलाईज होतात की त्यावेळेस जर आपण हे केलं असतं तर आता हे झालं असतं, त्यावेळेस असं केलं असतं, तसं झालं असतं. जे काय आहे ना मित्रांनो, आत्ताच करून टाका आणि कुठलीही गोष्ट पेंडिंगला ठेवू नका. तर चला गाईज, आता मी निघतोय घराकडं. आता खूप दिवसानंतर मी मम्मी त्यांच्यासोबत आले बघा, मिसळ खाण्यासाठी. मिसळ बाहेर गेलो होतो, आता जाता जाता मिसळ खायची. चला आता मिसळ खाऊ. चला आई साहेब. तर आम्ही सगळेजण आता आलोय मिसळ खायला. पप्पा आमचे, मम्मी, मामाना पोऱ्या आणि आई बहिणी पोर म्हणजे भाजी. तर आम्ही आता मिसळ खायला आलोय. म्हणजे मिसळ खाणं हे नवीन नाही माझ्यासाठी, पण तुमच्यासोबत बसून मिसळ खाणं हे नवीन आहे. म्हणजे नवीन म्हणजे लय आधी आमच्या आईवडिलांना वेळ भेटत नाही मिसळ खायला यायला. दुकान 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 दुकान. आज म्हटलं चला मिसळच खाऊ. योगायोग आला आज नशिबाने. तर आता मस्तपैकी मिसळ खाऊन झाले आणि आम्ही सगळेजण चाललोय. कशी होती मिसळ, आवडली का? लय भारी. तुम्हाला कशी वाटली? लय भारी, एकदम भारी.
मिसळ वगैरे खाल्ली. आता चाललोय घराकडे. चला मित्रांनो, आता नाही का आम्ही रस्त्यावरून चाललो होतो आणि आम्हाला नाही का हे हाय करू आम्हाला ब्लॉग यांच्याकडे नाही का आपण ही लिच्ची घेतली. ही लिच्ची घेतली खायला. मला लिच्ची लय आवडते. गाडी चालत चालत भाऊ आंबा खातोय आणि मी लिच्ची खातोय. लिच्ची चमकतोय बघा आमचा आम्ही भाऊ. मित्रांनो, कधी पण पिंपरी मार्केटला आलं असं का वाटतं की न्यूयॉर्कला आलोय. कसं आहे ह्याच्यासमोर नाही का भाई थायलंडचं स्ट्रीट पण फेल आहे आमच्या पिंपरी मार्केटच्या या लेनमध्ये. साई चौक इकडं, साई चौक सॉरी इकडे साई चौक, इकडे शगुन चौक. तर आता आम्ही इथं पिंपरीमध्ये आलो आहे. काय करा ना आमच्या ब्लॉगमध्ये. गेले 30 वर्ष झाले मी यांच्याकडे माझा मोबाईल रिपेअर करायला येतो. 30 वर्षापासून. दादा हाय करा. मी पण येतोय 15 वर्ष झाली अख्खी बाईकडे स्पेशल कारागिरी. याच्याकडे मोबाईल टाकला ना, मोबाईल डायरेक्ट वाटत नाही. घेतलंय आतर की बाटली पत्थर से फोड़ो. आकिब भाई जैसा दुकानदार मिले तो घर. अपनी पे तर मित्रांनो आम्ही नाही का काय झालं? एपिसोड राहू दे, काय विषय नाही, थोडंफार चालतं. तर मित्रांनो आम्ही नाही का आता मोबाईल कवर घेतलं बघा. मी कसं घेतलं कवर, हे माझ्या मोबाईलचं म्हणजे स्किन आहे. स्किन लावली. तू कोणतं लावलं अभि? भावांनो, मला नाही का नदी काठी जाऊन ना मॅगी बनवून खायची आहे, म्हणून मी बरोबर नदी काठी मी आणि माझ्या बायको बसलेले. हे काही लावते बघा, हे असं काहीतरी पाहिजे भाई. मोटिवेशन भाई डॉलर महत्वाचं काय आहे. पाहिजे नाही, माझी छोटी नाही, मुलगी पैसे मुलगा, पाहिजे. बायको आणि मी नदी काठी बसपैकी मॅगी बनवून खाणार. कवरचा आणि त्याचा काय संबंध आहे? अरे तू पैसे किती तरी कमवले. रिअलिटी सांगू कोण का? देतं? रिअलिटी सांगू काय? थांब 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 थांब. हे लावायचं रिझन सांगतो काय. आता नाही का याला एक रॅन्डम मुलगी भेटली होती आणि ते दुकानावरतीच नाही का मग यांनी त्या ती माझ्या मुलीला छोट्या बहिणीसारखी विचारलं. होती. हा ते काय का असं ना, पण तिने नाही का त्याने हा म्हटलं की मला काय सजेस्ट कर. मग तिने त्याला हे चिपकवलंय, हे सजेस्ट केलंय. माहित नाही भाई ते दुकानदार होते का कोण होती, पण तिने सजेस्ट केलं याला भाई. अरे चिपकवलंय काय चिपकवलंय suggest direct. बघ कसं आहे बघ. केलं? तुम्हाला माझं- आवडतं काय- तुम्हाला कोणचं आवडलं मला आम्हाला कमेंट मध्ये सांगा. काय मित्र दोघांपैकी. तुम्ही पण सांगा. दाखव. माणसाला काय महत्वाचं, तुझं सगळ्यात कवर जास्त दाखव. काय महत्वाचं, तुझं कवर दाखव. आमच्या दोघांपैकी तुम्हाला कोणाचं कवर आवडलं आम्हाला कमेंट मध्ये सांगा. पीस किंवा पैसे याच्यापैकी तुम्ही काय निवडणार? पीसच निवडणार ना? पैसे आले की पीस पण शांती automatic येतो. अरे घंटा माझा येतो तर चला आता आम्ही निघतोय काय. हाय करू हाय. आता हे आम्हाला बघून आले आमचं. हाय कर हाय सर, क्या है क्या है? ये ब्लॉग बना रहे हैं. अच्छा ब्लॉग बना रहे हाँ हो? कैमरा है. ऐसे कितने का आते कैमरा? ये आता है 32,000. आपको भी बनाना है ब्लॉग, ऐसा ब्लॉग वगैरह है. तो आप क्या करते हो अभी, जॉब वगैरह क्या? जॉब हम गिफ्ट आइटम में काम करते हैं. किधर किधर? गिफ्ट आइटम गेला चौक. गैला चौक में. उसका ब्लॉग बनाना है आपको. गेला चौक में काम करता हूँ. उसके बाद लाइव टिरकन करता हूँ. जो भी प्रोग्राम रहता है उसका करता हूँ. हाँ हाँ, फेसबुक में है ना मैं. हाँ, है? यूट्यूब में देखो है. आपका आईडी बता दो ना, फिर वो फॉलो कर अनिल देंगे. अनिल केसवानी. अनिल केसवानी अनिल भैया. केसवानी लाइव टिरकन पिंपरी चिंचोर. हाँ. बहुत ही अच्छा है आपका, बहुत अच्छा है जो आपने लिया है, बहुत ही बढ़िया है आपका. अनिल कुमार केसवानी लाइव टिरकन पिंपरी चिंचोर. हाँ इनको भी सब्सक्राइब फेसबुक कर में दो. देखिए, सब्सक्राइब फेसबुक करिए, पे. लाइक करिए. यूट्यूब में भी हूँ, लाइक करिए. ओके सब जरूर. प्रोग्राम में भी हूँ मैं. प्रोग्राम में भी आपको आता जाएगा. टेंशन में बात नहीं. आपके अभी सब्सक्राइब फॉलोअर्स कितने हो जाएंगे पता है क्या? हाँ. 1 लाख. करो अभी अच्छा मेरा रहेगा. मेरा अभी कितना है पता है क्या? मेरा 2 मिलियन है सब्सक्राइबर्स यूट्यूब पे. करो अच्छा. हाँ अभी हो जाएगा आपका, कुछ बहुत नहीं. बढ़िया. करो Thank you. सबस्क्राईब फॉलो करो भैया. थँक यू. ओके. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही नाही का पिंपरी मार्केट फिरत होतो आणि आता मी गाडीवरती इथे बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही चाललेलो आहे पिंपरी मार्केट फिरतोय बा. भाऊ फुल मित्रांनो, हा? भाऊ लाईट घेतलेली आहे आणि फुल खुश झालेला आहे. जिथं नाही तिथं तरी लॉक सुरू केलेला आहे भाऊने. भाऊ म्हणतो लाईट पाहिजे. आता लाईट मध्ये लाईट घेतलं पण चमकते, क्लॅरिटी काय दिसते भाई. लाईटमुळे क्लॅरिटी भाई आधी अख्खा काळा काळा दिसत होतो. आता मी खास क्वालिटीसाठी भाई लाईट घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी काय येते. क्वालिटी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओची ए, मित्रांनो, राईट 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 मला काय राईट मी आलेलो आहे भैया हाय. तर बघा असं मी ब्लॉग शूट करतोय. तर असं हाय हाय करून जायचं सगळ्या ठिकाणी. भैया हाय करो हमारे ब्लॉग में. हाय करो भैया ऐसा. हाय करो हाय. आप भी कर दो. सब्सक्राइब करो. और देखो इधर भवानी ट्रेडर से भाई लेके लेने को आ जाओ कुछ पत्थरोड़े बितरे बड्डे बिड्डे का. चलो तो अभी हम भाई हाय कर दो. चलो चलो भाई जाएंगे अभी. भाई लोक करतात रे म्हणजे असं हे सांग
नाही का हे? म्हणजे आपल्याला भीती आहे भाई, लोकांमध्ये काय नसते बघा कसे भैया हाय भाई लोक बघतात तुमच्याकडे. हा जर ह्या ब्लॉगला माझ्या 1000 लाईक केले, नाही कोणीच नाही करणार. नाही कोणीच like. ह्या ब्लॉगला जर माझे 1000 अरे लाईक केले तर बाबा. मी बनवलं फिरणार. नाही शब्द आहे. हा. अरे लाईक कोणाला करते माहिती का? कोणाला? पुरीला करतात रे. नाही, नाही, काय विषय पोराला कोण नाही लाईक करत. मला करणार मला माहिती. ह्या वेळेस जर या ब्लॉगला 1000 लाईक केले तर तुमचा PCMC फूडीज FC रोड वरती बनेलवर अरे फिरेल. मित्रांनो, एक खरं म्हणलं तासासाठी, ना, एक मला तासासाठी. मला विश्वास आहे भाई. फक्त पोरीला लाईक भेटतात, पोराला लाईक भेटत नाही. तुमची अर्धी जिंदगी गेली कच्चा बदाम करण्यात आणि काय घंटा होऊ शकत नाही पोरांचं. आणि अशी जिंदगीत आपण तडपडत मारणार आहे. कोणच नाही राव थारमध्ये कोणच नाही भाई. गेलो होतो बाहेर गेलो. मित्रांनो हे बघा, ही थार रॉक्स आहे आमच्या समोर थांबलेली. माझी ड्रीम कार आहे, मला खूप आवडते. जर मी त्यांना आता विचारणार होतो की दादा आहे का आमच्या ब्लॉगमध्ये, तर ठीक आहे. तर आता नाही का आपण पण नाही रे, इथं कोणच नाही. जाऊ चल नाही जाऊ. आम्हाला नाही का त्यांना विचारायचं होतं की एक राऊंड आम्हाला देणार का तुम्ही, बट त्या थार रॉक्समध्ये कोणच नाही. कशी दिसते एकदम सोनी मेरी कुडी भाई थार रॉक्स घोडा. बट इट्स ओके, तिथं कोण नव्हतं. नेक्स्ट टाईम गाईज आमच्या ब्लॉगमध्ये हाय बोला ना असं एकदा. हाय हाय हॅलो. तुम्ही सुद्धा बोला. ए बीट बॉक्सिंग येते कोणाला कसलं हाय करा आमच्या ब्लॉगमध्ये. बघा दादा आमच्या ब्लॉगमध्ये हाय करा असं. थँक्यू. तुम्हाला काय येतं का बीट बॉक्सिंग वगैरे? काय येतं काय येतं काहीच येत नाही का आता? सोडा प्यायला का? बरं किती ग्लास सोडा पिऊ शकतो? 10 ग्लास पिशील का? नाही पिऊ शकत. चॅलेंज भाई. काय करतो कॉलेज कुठे कशाला? सोडून टाका तुम्ही याला सगळा. ठीक आहे जाऊ द्या गाईज. थँक्यू. हाय हाय कर आमच्या ब्लॉगमध्ये हाय कर. तू पण हाय कर. गुड इव्हनिंग. तर हे आहेत स्वाद दालच्या राईसचे ओनर सिराज भाऊ. कसं वाटते मला भेटून? बरं वाटतं. माझ्याबद्दल 2 गोष्टी चांगल्या सांगा ना काहीतरी. सत्यम भाऊ माझा लहानपणापासून मित्र आहे. अजून आमच्यासाठी भरपूर काही व्हिडिओ टाकतो तो. निबंधला लावला. निबंधच बोलावं लागतं. तर आता जस्ट नाव आम्ही घरी आलो अभिभावाने. तर अभिभाव चालले घरी. बघा आम्ही घरी आलो. ह्यो आमचा मामाना पोऱ्या माहिती आहे. फुलं निवडत आहे. काय झालं फुलांना? अरे हे काय झालं? हे काय भिजले काय? कशामुळं? एवढं एवढं कष्ट. तू काय करते मम्मी? बघा काय करते? काय करते? फुलं निवडते. काय करते? फुलं निवडता का? दुकान आवरायचं. मग अशी मित्रांनो व्हिडिओ काढता अचानकच बॅटरी संपली आमच्या कॅमेऱ्याची. सो इट्स ओके. सो आता मी घरी आलो आहे आणि घरी येऊन मस्तपैकी आता फ्रेश व्हायचं आहे, बट अजून झालं नाही आहे. सो ठीक आहे म्हटलं ब्लॉगचा एंड करून टाकावा आजचा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि मित्रांनो कसं ना, विषय काय होतं माहिती का, ॲक्च्युली मला असं वाटतं की काहीतरी वेगळं करू या ब्लॉगमध्ये, काहीतरी युनिक करावं असं मला वाटते. बट कसं आहे ना, काय आता मला म्हणजे सुचतच नाही की नक्की काय करू. ब्लॉगला व्ह्यूजच चालले नाही आहेत. बिकॉज 150 व्ह्यूज आहेत. तर मला सुद्धा थोडंसं वाटते की अरे यार थोडाफार तरी सपोर्ट भेटला पाहिजे होता. एवढं दिवसभर मी व्लॉग वगैरे काढतोय वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून. सो थोडाफार सपोर्ट मला हवा आहे तुमचा. सो तुम्ही जर नक्कीच हा ब्लॉग बघत असाल ना तर तुमच्या मित्रांना शेअर करा. कारण की खूप सपोर्टची खूप गरज आहे. यूट्यूबला इंस्टाग्रामला तुम्ही खूप प्रेम दिले आतापर्यंत. त्याचे मी उपकार तुमच्या आयुष्यभर नाही फेडू शकत. एवढं तुम्ही मला इंस्टाग्रामला सपोर्ट केलं आहे. तसंच मित्रांनो एकच अपेक्षा आहे की यूट्यूबला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा. कष्ट करतोय, मराठी मुलगा आहे. सो तुम्ही सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटते. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट गाईज.